नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। येणाऱ्या जीसीसी टीबीसी एक्झाम्स मध्ये 30 आणि 40 च्या लेटर सेक्शन खूप महत्त्वाचं आहे। खूप सारे विद्यार्थी काही कारणास्तव क्लासेस अटेंड करत नाही किंवा त्यांना वेळ नसतो किंवा ते जॉब करत असतात आणि अशा विद्यार्थ्यांना लेटर टाइप करून लेटरचं प्रेझेंटेशन करायचं कसं करायचं हे माहित नसतं। खूप सारे विद्यार्थी यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात। आपल्या चॅनलवरती पण आपण लेटर संदर्भातले 30 आणि 40 च्या संदर्भातले सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत। तरी पण काही विद्यार्थी लेटर टाइप करताना फेल होतात किंवा त्या सेक्शनला त्यांना कमी मार्क मिळतात। तर असं का होतं मित्रांनो? फक्त जर लेटर टाइप केलं तर आपण पास होऊ शकतो का? तर आपण हा एक नवीन प्रयोग करून बघणार आहोत। आता आपण आपल्या एक्झाम्स मध्ये जे लेटर येतं 30 किंवा 40 ते आपण फक्त टाइप करणार आहोत आणि हे फक्त लेटर जर टाइप केलं तर आपण पास होऊ शकतो का? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, जे लेटर्स आपल्याला एक्झाम्सला येतं या लेटरचा जो कालावधी असतो आपल्याला टाइप करण्याचा तो 30 मिनिटाचा असतो आणि या लेटरसाठी आपल्याला 15 मार्क असतात आणि आपल्याला पासिंगसाठी फक्त 7 मार्क लागतात। ते बी 3 सेक्शन म्हणून आपल्याला पास होण्यासाठी फक्त 14 मार्काची गरज आहे। म्हणजे ईमेल सेक्शन, लेटर सेक्शन आणि स्टेटमेंट सेक्शन हे तिन्ही सेक्शन मिळून 35 पैकी फक्त आपल्याला 14 मार्क पासिंगला लागतात आणि याच्यामध्ये फक्त लेटरला 7 जरी मार्क पडले तरी तुम्ही पास होऊ शकतात। खूप सारे विद्यार्थी क्लासेसमध्ये प्रॅक्टिस करतात, लेटर टाइप करतात आणि त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ते लेटर टाइप करते आणि त्याच्यामध्ये त्यांना फेल असं रिझल्ट येत। मित्रांनो, असं का होतं आणि खरंच तुम्ही फक्त लेटर टाइप करून पास होऊ शकता का? तर आपण आत्ताचा व्हिडिओ बघत आहोत। चला तर आपण 40चं लेटर फक्त टाइप करणार आहोत। आपण 40चं लेटर याच्यासाठी चॉईस केलेलं आहे। 40चं लेटर थोडं अवघड असतं आणि याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं प्रेझेंटेशन करणार नाही लेटरमध्ये, फक्त आपण टाइप करणार आहोत आणि बघणार आहोत आपण पास होऊ शकतो का नापास होऊ शकतो। चला तर आपण लेटर टाइप करायला सुरुवात करूया। मित्रांनो, लेटर टाइप करताना जिथं आपल्याला डॅश डॅश शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी आपण एंटर दाबणार आहोत। फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे त्या ठिकाणी आपण मेल मर्ज वापरणार आहोत। ऍड्रेस फक्त सिंपल टाइप करणार नाही तर ते मेल मर्ज मध्ये टाइप करणार आहोत। फक्त एवढीच एक गोष्ट आपण याच्यामध्ये फक्त ऍड करतो। याच्या व्यतिरिक्त आपण कोणतेही प्रेझेंटेशन करत नाही, म्हणजे कुठेही बोल्ड करत नाही, कुठेही अंडरलाईन करत नाही, कुठेही फॉन्टची साईज वाढवत नाहीये। फक्त आणि फक्त टाइप करतो आणि टाइप करताना आपण एक काळजी घेतो की कुठेही मिस्टेक होणार नाही। काळजीपूर्वक टाइप करतो कारण आपल्याकडे वेळ हा अर्धा तासाचा आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लेटर टाइप करतात तर खूप विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा फेल येतो। तर हे का होतं असं? तर टाइप करताना तुमच्या खूप साऱ्या मिस्टेक होतात। तुम्ही कॅपिटल, स्मॉल, फुल स्टॉप या ग्रामर मिस्टेक असतात त्या तुम्ही बघत नाही आणि मग लेटर टाइप करताना कुठेतरी डबल स्पेस दिला जातो, कुठेतरी डबल एंटर दिला जातो आणि मग त्याची जी जागा असते लेटरची किंवा वर्डची ती बदलली जाते आणि मग सगळं पुढचं तुमचं रॉंग येतं। तर कुठेही डबल स्पेस देऊ नका। जसं तुम्हाला लेटर दिसतं त्याच प्रकारे टाइप करा। जिथे कॅपिटल असेल तिथे कॅपिटल टाइप करा, जिथे स्मॉल असेल तिथे स्मॉल टाइप करा। ज्या ठिकाणी गरज एंटर त्याच ठिकाणी एंटर दाबा। एक्स्ट्राचे एंटर दाबू नका, एक्स्ट्राची स्पेस देऊ नका। कुठेही वाक्य संपल्यावरती डबल स्पेस द्यायची गरज नाहीये। फक्त जसं लेटर तुम्हाला दिसतं तुमच्या डाव्या बाजूला तसंच तुम्हाला ते लेटर उजव्या बाजूला टाइप करायचं आहे आणि फक्त आपण याच्यामध्ये मेल मर्ज ऍड करत आहोत। मित्रांनो, आता आपण लेटर टाइप होत आलेलं पूर्ण आपलं व्हिडिओ फॉरवर्ड केलेला आहे। टायमर आपला चालूच आहे। 10 मिनिटांमध्ये आपलं लेटर पूर्ण टाइप झालेलं आहे आणि परत आपण एकदा स्पेलिंग मिस्टेक बघत आहोत। काही स्पेलिंग मिस्टेक आहेत का? कारण लेटर टाइप करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो। खूप सारे विद्यार्थी लेटर टाइप करताना टायपिंग स्किलचा यूज करतात, त्याच्यामुळे फास्ट टाइप करण्याच्या नादामध्ये मिस्टेक करतात आणि मग ह्या मिस्टेक केल्यामुळं काय होतं तर तुमचं ते मार्क डिडक्ट होत जातं आणि मग प्रमाणापेक्षा जर मार्क कमी पडले तर तुम्ही त्याच्यामध्ये फेल होतात। आता लेटर आपलं टाइप झालेलं आहे, तर आपण त्याचा रिझल्ट बघणार आहोत। मित्रांनो, रिझल्ट तुमच्या समोर आहेत। 15 पैकी 9 मार्क्स पडलेले आहेत आणि बघितलं असेल तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये आपण कुठेही प्रेझेंटेशन केलेलं नाही लेटरला। मिस्टेक तरी आपल्या 3 मिस्टेक झालेल्या आहे, म्हणजे आपले 1.5 मार्क कट झालेले आहेत। पण प्रेझेंटेशन न करता काही गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या त्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड होतात। जसं आपल्याला इथं काही दाखवलेलं आहे, हेडिंग दाखवलेलं आहे जे ब्लॉक लेटर मध्ये आपण टाइप केलेलं आहे, लेफ्ट अलाइनमेंट दाखवलेली आहे, रेफरन्सची डेट आणि ती ऑटोमॅटिकली आपण टाइप करताना लेफ्टच असते। त्याच्यानंतर ऍड्रेस आपण फर्स्ट रिसेप्शनिस्ट आणि मेल मर्जचा यूज केलेला आहे, त्याच्यामुळे त्याचे आपल्याला 2 मार्क मिळाले आहेत आणि लेफ्ट अलाइनमेंट ऑफ सब्जेक्ट दिलेला आहे
तो ऑलरेडी आपण सब्जेक्ट लेफ्टलाच टाईप करतो, त्याच्यामुळे त्याचा एक अर्धा मार्क आपल्याला मिळाला आहे. म्हणजे असे करून आपल्याला 9.5 मार्क मिळालेले आपण कुठेही लेटर प्रेझेंटेशन न करता. तर मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे. खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं का लेटरचं प्रेझेंटेशन केल्यानंतरच आपण पास होऊ शकतो, तर पण असं नाहीये. तुम्ही फक्त लेटर जरी टाईप केलं, ॲक्युरेट टाईप केलं, तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळणार. मित्रांनो, हे मी नाही सांगत. मित्रांनो, ही पुढची स्लाइड जर तुम्ही बघितली असेल तर हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे मी. हा जीसीसी टीबीसीच्या गाईडलाईन्स दिलेला आहे. जीसीसी टीबीसीने गाईडलाईन्स दिलेले आहे की लेटर कसं टाईप करायचं आणि त्याच्या गुण पद्धती कशा आहेत. बघितलं, प्रश्न 2 दिलेला आपल्याला, पत्राचे टंकलेखन म्हणजे लेटर टायपिंग, गुण 15. टायपिंग साठी 7.5 मार्क दिलेले आहेत. प्रत्येक चुकासाठी अर्धा मार्क कमी करण्यात येईल. म्हणजे चुकाची संख्या जर 15 किंवा त्यापेक्षा अधिक जर असेल तर 7.5 पैकी 0 गुण मिळतील. म्हणजे जर आपले 15 मिस्टेक असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिस्टेक असेल तर आपल्याला 0 गुण मिळेल. मग त्याच्यानंतर तुम्ही किती प्रेझेंटेशन केलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही, कारण तुम्ही ऑलरेडी मिस्टेकच जास्त केलेला आहे टायपिंग मध्ये. आता चूक याचा अर्थ काय आहे? स्पेलिंग मध्ये चूक, शब्द वगळणे, नसलेले शब्द तुम्ही टाईप करणे, अपूर्ण टायपिंग, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्या चूक मध्ये ग्राह्य धरले जातील. आणि मित्रांनो, प्रेझेंटेशनचे जे मार्क आहेत ते पण तुम्हाला खाली दिलेले आहेत. हेडिंग तुम्हाला 1 मार्कासाठी दिलेले आहे. रेफरन्स नंबर आणि डेट दिलेले आहे अर्ध्या मार्कासाठी, दिलेले आहे 1 मार्कसाठी. सब्जेक्ट आणि रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला 1 मार्कसाठी. म्हणजे हे वेगवेगळे डेफिनेशन दिलेले आहे तुम्हाला मार्कचे. हे सगळे प्रेझेंटेशन साठी 7.5 मार्क. तर खूप विद्यार्थी लेटर्स मध्ये फेल होतात क्लासेसमध्ये टाईप करताना. तर का फेल होतात? तर मिस्टेक जास्त होतात, त्यामुळे फेल होतात. तुम्ही एकही मिस्टेक न करता फक्त लेटर टाईप जरी केलं आणि एकही प्रेझेंटेशन केलं नाही तरी तुम्ही पास होऊ शकतात. तर तुम्हाला लेटर संदर्भातल्या ज्या डाऊट्स आहेत त्या ऑलमोस्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. म्हणजे हा व्हिडिओ याच्यासाठी एक मित्रांनो, तुम्हाला जर लेटर टाईप करताना काय आठवतच नाहीये, प्रेझेंटेशन कसं करायचं, काय करायचं, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त जसं लेटर टाईप दिसतं तसं तुम्ही डाव्या बाजूला लेटर दिसतं तसं तुम्ही उजव्या बाजूला फक्त टाईप करा, तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळेल. आणि त्या अर्ध्यापेक्षाही तुम्हाला कमी मार्क पासिंगला लागतात. तुमच्या समोरच व्हिडिओ बनवलेला आहे, 30चा व्हिडिओ तुम्ही बनवून बघा मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, आणि फक्त जसं लेटर दिसतं तसं टाईप करा, चुका करू नका, आणि बघा तुम्हाला मार्क्स किती मिळतात. तुम्ही त्यासाठी जीसीसी टीबीसीचा डेमो यूज करू शकतात. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्हाला किती मार्क्स मिळाले. आणि याच्यानंतर जर तुम्ही नापास होत असाल लेटरमध्ये तर तुमच्या चुका या जास्त होतात 15 चुकापेक्षा, त्यामुळे तुम्ही नापास होतात किंवा तुम्हाला 0 गुण मिळतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.